मम पाऊली तव चाहुली प्राणासये सयकान्हुली मम पाऊली तव चाहुली प्राणासये सयकान्हुली रे नंदना मनमोहना ये जागवी संवेदना दे पूर्तता या जीवना मम पाऊली तव चाहुली प्राणासये रे सयकान्हुली आई तू बाबा मी आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग. या एक तासासाठी ना सगळ्या गप्पा घरी. आणि आज काय करायचंय माहितीये का, माझ्याकडे असे खूप खूप छान छान टॉपिक आहेत. त्या टॉपिक वर आपण खूप छान गप्पा मारूया. हा जो एक तास आहे ना, हा फक्त आपल्याला कोणाला द्यायचा आहे? कोणाला द्यायचा आहे? हा ताई, मला नाही, मला तर बिलकुल नाही. आणि मला पाहिजे हा एक तास आपण अंकिता आणि विकास, बरोबर ना? हा जो एक तास आहे ना, हा फक्त अंकिता आणि विकास साठी आहे. गप्पा, उखाणे, संक्रांत गर्ल आहे, त्यांनी पिंक कलरचा कलर घ्यायचा आणि तिथे वोट करायचं. हा आताच नाही आपण थ्रूआउट या 1 तासामध्ये कधी पण ते करू शकतो, बरोबर? आता मला नाही, सगळ्यात पहिला मोबाईल मध्ये आणि वाईफ मध्ये काय फरक आहे? काय हसताय? बापरे, तुमच्याकडे तर मग मला यायलाच पाहिजे. मोबाईल मध्ये आणि बायको मध्ये काय फरक आहे? काय वाटते? यस, नाही वाटत? अरे खूप असे छान छान उत्तर आपण देऊ शकतो. मोबाईल मध्ये आणि बायको मध्ये स्वतःच्या पर्सनल लाईफशी कम्पेअर करा ना, तुम्हाला खूप मध्ये आणि वाईफ मध्ये. अरे खूप असे मला छान छान उत्तर एक्सपेक्टेड आहेत तुमच्याकडनं. काय फरक आहे मोबाईल मध्ये आणि वाईफ मध्ये? बरं, कोण मला असं वाटतंय? अरे काही नाही, उभा होऊन बोला, तुम्ही सगळ्यांच्या हायलाइट मध्ये या. यस, मोबाईल आपण चेंज करू शकतो. एकदा ताईसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मोबाईल आपण चेंज करू शकतो, बायको चेंज करू शकतो का मोबाईल मध्ये आणि वाईफ मध्ये? पाहिजे तेव्हा बंद करून घेऊ शकतो. कशाला? मोबाईलला. बायको होते का बंद? मोबाईलला पाहिजे तेव्हा आपण बंद करू शकतो, बायकोला बंद करायची कधी गरज? काय फरक आहे मोबाईल मध्ये आणि वाईफ मध्ये? माहिती नाही. अरे मोबाईल आपण बदलू शकतो, बायको बदलू शकतो का? मराठीमध्ये काय म्हणतात? हृदय. आणि हिंदीमध्ये ऑडियन्स कडे फेस, दिल. याला काय म्हणतात? आता माझा 1 मिनिट माईक पकडा. हे काय आहे? दिल. हिंदीमध्ये दिल म्हणतात ना. मॅडम आपल्याला काय करायचं आहे, 1 मिनिटामध्ये दिल के ऊपर 3 सॉन्ग बोलना है. किती सिंपल.
दिल ऑडियन्स दीवाना वा क्या बात आहे. दीवाना ओ माय गॉड, एकदम जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. दीवाने ने नेक्स्ट नेक्स्ट दीवाना दिल सजना के. वाह क्या बात है. दुसरा थर्ड सॉन्ग दिल तो पागल है दिल तो पागल है दिल दीवाना. व्हेरी नाईस, थँक्यू व्हेरी मच. एनीबडी फ्रॉम दिस साइड, लास्ट चान्स. लग्नाला आपण जाताना नॉन स्टॉप एका मिनिटामध्ये लग्नाच्या 10 रिवाज म्हणजे प्रथा सांगू शकता? एका मिनिटामध्ये नॉन स्टॉप लग्नाच्या 10 रिच्युअल्स म्हणतात त्याला. नाही? ओके. इंडियन 5 स्वीट्स, भारतीय 5 स्वीट्स. बुंदीचे लाडू व्हेरी नाईस. बुंदीचे लाडू. ओके. बेसन पीठचा लाडू बेसनाचा लाडू आणि बुंदीचा लाडू. लाडू तर लाडूच आहे. एक झाला मॅडम. पुरणाची पोळी पुरणाची पोळी. वा, मला वाटतं आता माझं खायची इच्छा होते पुरणाची पोळी. नेक्स्ट जिलेबी जलेबी. व्हेरी नाईस, अगदी बरोबर. थर्ड फोर्थ स्वीट, गोड पदार्थ. इंडियन 5 पेढा पेढा. अगदी बरोबर. आणि लापसी. अगदी बरोबर. एकदा भाग्यश्री ताईसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आजी आता तुमचा नंबर आहे पाहिजे. यस, ज्या भारतीय स्त्रिया घालतात. पहिला माईक हातामध्ये आणि मॅडम ऑडियन्सच्या समोर या. सगळ्यांना दिसलं पाहिजे ना हेमा मॅडम बोलताय म्हणून. पहिलं म्हणजे मंगळसूत्र अगदी बरोबर. टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. का टाळ्या वाजत नाही आपण? कानातले मॅडम तुम्ही इथून सुरू करा ना, खालीपर्यंत सगळे येऊन जाणार. 10 ओके स्टार्ट. नाही मॅडम, मी कशाला दाबवणार आहे? अरे तुम्ही घातलाय. पहिलं म्हणजे मंगळसूत्र, दुसरं बांगड्या, ठुशी, नाकातलं, परत जोडवी, बांगड्या डबल आला मॅडम. बांगड्या डबल बांगडा आला ना डबल. जोडवी, पैंजण झाले ना, 8 झालेत. मासोळ्या आणि बिंदिया. वा, व्हेरी नाईस. अगदी बरोबर. मी कन्फ्युज. तसंच करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर आम्ही स्टार्ट करतोय तुमच्यापासून. ठीक आहे, वन बाय वन समोर पास करायचा. 3, 2, 1. कुलावणार फक्त तुझ्या नावाचं. हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणार. तो इथे थांबता तो पेढी तुमच्यापर्यंत आला मॅडम. काय तुम्ही पण. यस मॅडम, काय नाव आहे आपलं? वनिता मॅडम, प्लीज स्टँड अप. आता ना त्या झोपत नाहीये, त्याला तुम्हाला झोपवायचंय. तुमच्याकडे हा टास्क आहे. लोरी. यस, माईक मध्ये. यशोदा का नंद लाला, यशोदा का नंद वा, ऑडियन्स क्या बात आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या एकदम जोरदार. मेरे लाल जैसा कोई जवळ यशोदा एकदा पुन्हा होऊन जाऊ द्या. यशोदा का नंद लाला, मेरे लाल जैसा कोई जग में निराला है. वा, क्या बात आहे. हिमाच भरून दे. कुलावणार फक्त तुझ्या नावाचं. हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःख. मैडम क्या नाम है? संगीता मैम. एक बार संगीता मैम के लिए मराठी बोलो, हिंदी हिंदी भी चलेगा ना? संगीता मैम के लिए एक बार जोरदार तालियां हो जाए पहले तो. यस मैम, क्या है ना, वो उठ गया है और वो रो रहा है, तो आपको उसको चुप करना है. सो जा बाबू सो जा, लाल पलंग पे सो जा, तेरी मम्मी आएगी तुझको दूध पिलाएगी, तेरे पापा आएंगे खेल खिलौने लाएंगे, खेल खेल में
मामा ने दिल्ली दिल्ली से लाया दिल्ली दिल्ली हमारा पंजाब मामा हो गया गंजा वाह क्या बात है रियली तुझ्या हाताने तास भरून दे तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे हिरो होंडा की गाडी पाहिजे हाताची लाली कानाची बाग की हातात सोन्याची गाडी पाहिजे आता मी काय बोलू ते म्हणते तुझं बाळ आहे ते म्हणते तुझं बाळ आहे दोघी एकामेकींना म्हणते तुझं बाळ आहे तुझं बाळ आहे काय बोलायचं आता तुमचं आहे यस मग झालं. बाजूची तुम्हाला नक्की हेल्प करेल यस मॅडम लवकर लवकर आपल्या बाळाला आपण असं मेकअप नाही करायचं लोरी त्याला अंगाई तो रडतोय त्याला अंगाई सुरवायची आपल्याला लवकर लवकर हंसिका इमॅजिन करा हंसिका तुमच्या जवळ आहे आणि ती खूप लहान होती तेव्हा रडती आहे तुम्ही आता तिला शांत करताय बस तेवढाच डिफरन्स आहे फक्त हंसिका मध्ये आणि डोरेमॉन मध्ये अरे ऑडियन्स गोष्टी झाल्या असतील तर बघा किती चांगली लोरी इथे येते यस माईक आवामध्ये घेऊन चांद मामा बोललास का निंबुनीच्या झाडामागे लपलास का निंबुनीचे झाड करवंती मामाचा वाडा चिरवंती मामा मामी येऊन जा तूप रोटी खाऊन जा तुपात पडली माशी मला नाही पुढचं जेवढं म्हटलं तेवढं खूप छान थँक्यू व्हेरी मच अजून गाणं वाजलेलं नाही ते आजीकडे आजी त्या बाळा एक मिनिट ही जी आमची आजी आहे ना ही आजी या बाळासोबत 2 मिनिटं खेळली बोला ना अंगाई काय अंगाई किती चांगले आणि त्या खेळत होत्या बाळाला खरंच व्हेरी नाईस खरंच खूपच छान असं फॅशनबाज गाणं आहे तुम्ही जात्यावरचं गाणं हा तुम्ही जे बोलाल ते जे बोला बघा आजी बघा कसं लाड करते बाळाचा आणि बोलतीये निजर निज बाळा निजर निज बाळा तुझी आई रे नाही घरी निजर निज बाळा तुझी आई रे नाही घरी पाळण्याची दोरी हरवितो ग शिरहारी पाळण्याची दोरी हरवितो ग शिरहारी खूप छान व्हेरी नाईस बघा किती चांगलं मोटिवेशन आजीकडनं मिळालंय त्यानं बोळीच्या झाडा माग चंद्र झोपला ग बाई आज माझ्या बारसाला झोप का ग येत नाही निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई व्हेरी नाईस खूपच छान अगदी छान हे जे बाळ आहे ना फर्स्ट वाला जे बॉटल माझ्या हाती आहे ते रात्रभर तर नाही पण 12 तासापासून फास्टिंग वर होतं 12 तासापासून ते जेवलेलं नव्हतं म्हणून त्यांनी पण बॉटल अगदी संपवली ठीक आहे नाईस थँक्यू व्हेरी मच एकदा या कंटेस्टंट करता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्यात पहिले तर
काय वाटते? मजा आली ना? आली की नाही आली? हे बघा आजी कशा हो म्हणतात डायरेक्ट. ओके, व्हेरी नाईस, थँक्यू. की बेबी गर्लला वोट करताना दिसते आणि ही ती बेबी बॉय. बेबी बॉय. ओके, वा ऑलरेडी टीम बनलेले आहे. बेबी गर्ल वर्सेस बेबी बॉय. हिप हिप. आवाज नाही आला. बेबी गर्लचा आवाज तर आता पूर्ण गेलेला. हिप हिप. ओके, आणि ती काय म्हणते, मी बाळाला झोपवलं होतं. आता बाळ तिच्या मागे गेल्यानंतर तो उठला तर उठला आणि ती तिकडनं फोन लावून विचारते, बच्चा उठ गया है क्या? उठ गया हो तो उसको चुप कराओ. उठ गया हो तो उसको चुप कराओ. आता आमच्या दादांना टास्क आहे. दादा इकडे प्लीज फेस ऑडियन्स कडे. दादांना टास्क काय आहे, बाळ झोपलेलं जे बाळ होतं ते उठल्यानंतर त्याला शांत करायचं आहे, चुप करायचं आहे. बायको फोनवर बोलती आहे, तिला पण तिकडे शांत करायचं आहे. अजय जिजू साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खरंच सगळ्यात पहिले तर म्युझिक वाजेल. म्युझिक एकदम स्लो. थोडं समोर यायचं, बाळाला शांत करायचं, झोपवायचं, ठीक आहे, आणि परत जायचं मागे सर आणि बाळ समोर पास करायचं. ठीक आहे, विचार करा की आपल्या हाती बाळ आहे. राईट? बरोबर आहे की नाही ऑडियन्स? हा, बाळ इतका कंटिन्यू रडतोय आणि आई तिकडनं फोन पण करतीये पार्लर मध्ये बसल्या त्याला शांत करा म्हणून. थोडं समोर या सर. 3, 2, 1 स्लो. बेटा सो जा नहीं तो गब्बर आ जाएगा. वाह क्या बात है. गब्बर के नाम से बच्चा 1 मिनट में शांत हो गया. वो देखो शांत हो गया है. यस, व्हेरी नाइस. थोडं समोर यायचं आहे सर. इथे सर मी तुम्हाला हेल्प करू शकणार नाही. मला नका विचारू क्या बोलणं आहे का तिथे. म्हणूनच तर सर, म्हणूनच तर या लागते ना इथे. 3, 2, 1 स्टार्ट. तुम्ही त्याच्यासोबत मोबाईल नाही खेळा. तुम्ही त्याला वरती फेका, त्याला शांत करा. फेका तो वरती. जीजू किती विचार करताय मी काय करू आणि काय नाही. रडतोय, त्याला शांत करायचं आहे सर आपल्याला. कसं बसेल? ही पण टेक्निक खूप चांगली. रडू द्या, किती रडेल तर 2 मिनिटात आपोआप शांत होईल. वा क्या बात आहे. झिया जिजू साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गाय पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुनाही मिळाल्या. वा क्या बात आहे. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. भयपुत्राच्या चित्त चोरटीला, कोण बोलले माझ्या छकुलीला. सर तुमची चकोली झोपली. खरंच खूप छान अशी अंगाई तुम्ही म्हटलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. काय म्हणते पब्लिक, बाळ झोपलं की नाही? कोणाचा शांत केला?
आजी व्हायची? ऑडियन्सला काय सांगावं असं वाटते तयारीमध्ये? बाळाला काय काय लागतं ती सगळी तयारी आजीने करून ठेवली आहे. ओके, आता बघूया या आजीकडे. आपण आजी होणार आहात, कसं वाटतंय आपल्याला? आनंद वाटतो. बाळाची येण्याची काय काय तयारी आपण करून ठेवली आहे? नंतर करणार आहे. ओके, आता ना काय करायचंय माहितीये का? आजी आणि आजोबांचा एक टास्क आहे. टास्क माहितीये कसा आहे? खूप सिंपल. लहानचं बाळ कसं जातं इथून तिथपर्यंत? रडत, हसत, खेळत. हे मला गेम बोलायच्या आधीच हा ग्रुप आहे ना तो सुन देतो. त्यामुळे काय होतं माहितीये का? माझा पण हसून निघून जाते. गेम इज व्हेरी सिंपल. लहानचं बाळ जसं रडत खेळत उठत पडत जातो तिथपर्यंत आणि परत येतो, तसं जायचं आहे आजीला. आणि 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 गेम खूप सिंपल आहे, ठीक आहे? आणि तिथे काहीतरी ठेवलेलं आहे बाउल मध्ये, ते आणायचं आहे उचलून आणि आजोबांना द्यायचं आहे गिफ्ट म्हणून. तर ते मी काउंट करणार आहे शेवटी कोणती आजी जिंकलेली आहे. बरोबर? आलं का गेम लक्षात? गेम खूप सिंपल आहे, मी तुम्हाला सांगतो. आता पहिले मी ऑडियन्सला सांगितलं. इथे रबर्स ठेवलेले आहेत, ठीक आहे? दोन्ही पण आजोबा इथे उभे राहणार. आजी तिथे जाणार हसत बोळत रडत पडत. चला समोर. मी रिक्वेस्ट करणार दोन्ही आजोबांना थोडं समोर या. थोडं समोर या. लग्नाला झाली आहे 4.5 वर्ष, ठीक आहे? 4.5 वर्ष आधी तुम्ही आमच्या अंकिता ताईला कसं प्रपोज केलं होतं? सेम प्रपोज तुम्हाला आता सगळ्या ऑडियन्सच्या समोर करायचं. आता ते प्रपोज तुम्ही सकाळी 5 वाजता करा की रात्री 1 वाजता करा, आम्हाला काय? आम्हाला आता बघायचं आहे, तेव्हा तुम्हाला आम्ही नाही बघितलं. बरोबर आहे की नाही ऑडियन्स? काय म्हणता पब्लिक? बरोबर आहे ना? ते सर आता तुम्ही 5 वाजता केलं होतं सकाळी. बिलकुल सकाळी 5 वाजता जेव्हा केलं होतं, आता तुम्हाला इन फ्रंट ऑफ ऑल ऑडियन्स करायचं आहे. बरोबर? आपल्या दोन्ही कमेंटवर आणि आमच्या अंकिता ताईला प्रपोज. दोघांकडे बघून फोटो घ्या लागेल. वा क्या बात. इकडे बघा सगळ्यात पहिले तर. फोटो घ्या, फोटो समोर बघा इथे.
मनात बोलतोय. आम्हाला नाही, मनात बोलता ऑडियन्सच्या समोर बोलायचं आहे. बोला. अंकिता, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. वाह, क्या बात आहे. एवढं ड्राय प्रपोजल चालणार आहे का? हा, ऍक्सेप्टेड आहे का ऑडियन्स? नाही ना. आता बघा, आता ते करतात प्रपोज. काय नाव आहे मॅडमचं? बोला आता. अंकिता, 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 माझी अंकिता, माझी अंकिता, कहना था तुमसे कुछ दिल की बात. कहना था तुमसे कुछ दिल की बात, बहुत दिनों से कहना था, बहुत दिनों से कहना था, सिर्फ तुमसे, सिर्फ तुमसे, सिर्फ तुमसे. सिर्फ तुमसे. लो आज मैं कहता हूँ. लो आज मैं कहता हूँ, आगे आप देख लो आपको क्या बोलना है. I love you, I love you. वाह, क्या बात है. आता आली ना मजा. मॅडम, येस मॅडम, आमच्या विकास दादाच्या इतक्या रोमॅन्टिक प्रपोजलला आपण काय रिप्लाय देणार आहात? तुम्हाला म्हणत आहे मी, आमच्या विकास दादाच्या इतक्या रोमॅन्टिक प्रपोजलला आपण काय रिप्लाय देणार आहोत? आम्हाला नका बघू, त्यांना बघून बोला. काय काय बोलणार आहे मॅडम? वाह, क्या बात है. आय लव्ह यू टू. एकदम दोघा टाळ्या. वाह, क्या बात है. छान छान वाटलं की नाही? यस. आता ना एक तगडी कॉम्पिटिशन होणार आहे. होणारे आई वर्सेस होणारे बाबा. व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? बरोबर आहे की नाही? ठीक आहे. माझ्या मित्रांनो, जमलो आहोत आपण सगळे. चला पुरवूया अंकिताचे डोहाळे. चिंच की आंबा, लाडू की बर्फी, ओटी भरणीचे सोहळे, इवलासा तो जीव, चिमुकल्याचे पाऊल, मुलगा आहे की मुलगी यांची सर्वांनाच लागली आहे चाऊल. आहे की नाही? अरे टाळ्या पण नाही आणि ऑडियन्स काय झालंय? हो पण नाही. अंकिता होणार आई आणि विकास होणार बाबा. अंकिता होणार आई आणि विकास होणार बाबा. बाळाचे लाड पुरवायला जमली आहे सभा. तुम्हाला डोहाळे जेवणाच्या खूप खूप शुभेच्छा. द्यायचं आहे की नाही? आता एक तगडी कॉम्पिटिशन आपल्याला ठेवायची आहे. एक मिनिट ऐका ना. दोघांना पण जायचं आहे ऑफिस मध्ये. त्यांच्याकडे वेळ आहे फक्त 2 मिनिटांचा. 2 मिनिटांमध्ये त्यांना
तिने नाही पाजलं. तिने नाही पाजलं. पाजून चालू आहे म्हणते माझं. आता काय बोलणार आहे मी बघा. हा? आणि सगळ्यात पहिले तर बाळाच्या पप्पांनी बघा म्हणजे आमच्या विकास दादांनी हे असं तयार केलं याला. आणि लोशन तर बघा कसं दिसतंय. बघा इकडे कॅप कुठे, डायपर तर व्यवस्थित दिसत पण नाही मला त्या. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि बाळाच्या मम्मींनी बघा बाळाला कसं तयार केलेलं आहे. छान वाटतंय ना. पण मला वाटतं याने पावडर लोशन असं काहीच यूज केलेलं दिसत नाही. फक्त कॅप दिसते, डायपर दिसते आणि बॉटल त्याने फक्त तो ज्यूस पेलेला आहे. बरोबर. आणि मी असं पहिल्यांदा बघितलं बाळाला पहिले डायपर घातलं आणि मग त्याला ब्रश केलेलं. बाळाच्या आईने पहिले डायपर घातलं मग त्याला ब्रश केलं. असं करतात का? एकदा आमच्या होणाऱ्या आई आणि बाबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ सगळ्यात पहिले तर. काका तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना त्रिवार अभिवादन. या संस्थेच्या माध्यमातून आपण आपले सर्व धार्मिक विधी करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली बौद्धांची एक मात्र मातृसंस्था जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आता भारतीय बौद्ध महासभा या धर्मसंस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांना व त्यांच्या वायुवेगाने चाललेल्या धर्ममंगल कार्याला पंचांग प्रणाम. आज या ठिकाणी आमचे मित्र वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश युवा आघाडीचे सदस्य आदरणीय विकास कसबे साहेब आणि त्यांच्या सहचारिणी अंकिता विकास कसबे या दोघांचं या ठिकाणी गर्भमंगल दिन, ज्याला बौद्ध धर्मामध्ये गर्भमंगल दिन म्हणतो, तर तो विधी या ठिकाणी होत आहे. थोड्याच दिवसामध्ये दोघेही आई वडील बनणार आहेत आणि त्या अगोदरचा हा विधी गर्भमंगल दिन थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत कारण कार्यक्रमाला फार उशीर झालेला आहे. त्यामुळे लगेचच आपण वंदनेला सुरुवात करत आहोत. धम्मं नमामि संघं नमामि. बसता इथे बस. गुडघ्यात तिकडे बस. उभे राहा. उभे राहा. दोघे उभे राहा. तो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपादसरोरुहे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नैनं पूयेन मित्तेन लभामि मोक्षम्. उपमिलायति यथादिदं मे कायो तथा याति विनाशभावम्. धनसारपरितेन दीपेन कमलंसिना विलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना
सुगंधिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं बुद्ध धम्म संघं सुगतं भव धातु धातु गव्ये लंकाय जम्बुदीपे तिकसपुरवरे नागलोके तदुपे सबे बुद्धस्य विप्पे सकलदसरिसे केसलोमानि धातु वन्दे सभेऽपि बुद्धं दशबलधनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सभं सपठानेषु पठितिदं सारवीक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा भगवान बुद्धांच्या समोर सर्वतोपरी स्मरण सकल विज्ञान विभुर ज्ञानं देव रूपं सुजीवं निमल चक्षु गभीर घोषं गौरवर्णं सुकाय अभय चित्तं निभय कामं सुरत धम्मं सुप्रेम विरत रजं सुजगनेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तु साधु वरदान तु आद्य कुलभूष तु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा निर्वरा रत सुजन बुद्धरा भगवंता मुसाकरा भक्त कादा चौदार संगरी शस्त्र धरिता करे कापला अरे गुरी रौद्र रूपा मुक्ती पथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळी लागतिका मार्ग साधा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सात संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा बाबासाहेब येणाऱ्या बाळाच्या सुखासाठी भविष्यासाठी त्याला निरोगी दीर्घायुष्य आणि सुखरूप तो या जगामध्ये यावा यासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या परित्राण पाठाचं पठण आपण या ठिकाणी करत आहोत. परित्राण पाठ विपत्ती पटी विहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय भवे दीर्घायुदायकम सब दुःख विनाशाय भवे निपाण संतिके भन्ते अवघंकत्वा परितं पुरुषमंगलं समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्म मुनिराजस्य शृण्वन्तु सर्गमोक्खलं धम्म श्रवणकालो वयं वदन्ता धम्म श्रवणकालो वयं वदन्ता धम्म श्रवणकालो वयं वदन्ता ये सन्ता सन्तचित्ताति शरणं शरणं एतं लोकान्तरेव भूमा भूमात देवा गुणगण गहने व्यावत सर्वकालं एते अनंत देवा वरकनकमये मेरुराजे वसन्तो संतो संतो सहेतो मुनिवर वचनं सोतो मग्ग सुमग्ग सभ्येषु चक्रवालेषु यका देवात् ब्रह्मणो यम अमेहि कथं कुयं सब संपत्ति साधकं सभ्यतं अनुमोदित्वा समगा शासनरता पमादयिता होतो अरकासु विशेषतो शासनपीठ लोकत उकिल भवतु सर्वदा शासनपीठ लोकत देवा रखन्तु सर्वदा सद्दी सुखी होन्तु सबे परिवार यतनो आणि त्या सुमना होन्तु सह सभ्यहि आतिवि राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अगियतो वा उदुकतो वा पिशाचतो वा कानुकतो वा कंटकतो वा नगतगतो वा जनपदरोगतो वा असधम्मतो वा अधनितितो वा ठोगरिसतो वा चंड हत्ती असमिगोण कुकुरैव चिकमणि सपदीपि अच्चतरच सुकरमैस यकं रकं साधि नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपजतो वा सगळंगण गणंतु. यानंतर या दोघांनाही आशीर्वाद देण्यात येत आहे. सर्वतियो विभजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते इचितं परितं कुर्यन् चित्तमेव समिजतु सभे प्रयन्तु चित्तसङ्कल्पचन्दो पन्नारसोयता आयुरारोग्य संपत्ति सर्व संपत्तिमेव च ततो निपाण संपत्ति विनाते समिजतु. साधु साधु साधु. या ठिकाणी आपण थोडक्यात वंदना घेतलेली आहे. त्यांच्या आईने जेव्हा त्यांना गर्भधारणा झाली महामायेला आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने आपण बघतो की त्यांना स्वप्न पडलं होतं आणि त्याच्यानंतर तो भगवान बुद्धाच्या जन्माचा जो प्रसंग आहे बुद्धाने त्यांच्या नव्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. तर अंकिता आणि विकास यांना मी सांगू इच्छितो की आपण या काळामध्ये बाळावर चांगले संस्कार झाले पाहिजे आणि त्यासाठी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन आपण या काळात करावं. चांगल्या गोष्टी वाचाव्यात. भगवान बुद्धाच्या धम्माचं बाबासाहेबांच्या विचारांचे पुस्तक त्यांना आणून द्या आणि ते वाचन करावं आणि निश्चितच तुम्हाला
होणारं बाळ हे सुदृढ निरोगी आणि चांगलं असेल असे मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. माझ्या पगारे परिवाराच्या वतीने, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने, त्याचप्रमाणे आमचा विकास हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे, आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेशच्या महिला महासचिव आलेल्या आहेत, रामकलाताई मगर आहेत. उत्तर पश्चिम जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत तुकाराम जोगदेवजी आहेत. आमचे जुने बौद्धाचार्य संपत सावंत गुरुजी आहेत. या सगळ्यांच्या वतीने मी विकास यांना आणि अंकिता या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आई बाबा होण्यासाठी. धन्यवाद. यानंतर सरण्यात येऊन आपला धार्मिक विधी संपणार आहे आणि लगेच हा कार्यक्रम होईल. बुद्ध मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेनं होतु मे जय मंगलं. नत्थि मे शरणं गह्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेनं होतु मे जय मंगलं. नत्थि मे शरणं गह्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेनं होतु मे जय मंगलं. साधु 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 बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम, नमो बुद्धाय. आपला धार्मिक विधीचा कार्यक्रम संपलेला आहे. पुढील कार्यक्रम सुरू करावे असे मी याला विनंती करतो.
क्या बात आहे. आमचे पप्पा बाळाचे पप्पा म्हणतात बेबी गर्ल. ओके व्हेरी नाईस. यस असं असते ना, असं असते. बाळाची आई म्हणते बेबी बॉय. आता आजीकडे जाऊया. आजी मी कोण येणार आहे? जोरांनी वा. आजी तर म्हणते बॉय येणार आहे. वा. आता इकडच्या आजीकडे जाऊया. काय म्हणते, कोण येणार आहे का आजी? कोणी पण चालेल. नाही असं नसते. एक सिलेक्ट करावं लागेल की नाही? बरोबर आहे की नाही? यस. बेबी दोन्ही आजींना बेबी बॉय पाहिजे. हो त्या दोन्ही आजींचा एकदा दोघा टाळा. यस. आजोबा बॉय. क्या बात आहे. बरं ऑडियन्स, कोणाला असं वाटतंय बेबी बॉय येणार आहे त्यांनी हात वर करा. ओके. आणि कोणाला असं वाटतंय बेबी गर्ल येणार आहे त्यांनी हात वर करा. आणि ज्यांना असं वाटतंय दोन्ही येणार आहे त्यांनी पण हात वर करा. ज्यांना असं वाटतंय आमच्या अंकिता आणि विकास दादाला ट्विन्स येणार आहेत त्यांनी हात वर करा. बघा मॅक्झिमम लोकांचं म्हणणं आहे की जुडे आम्हाला नको. बरोबर. अच्छा. आता बाळाचे पप्पा म्हणताय बेबी गर्ल, बाळाची मम्मी म्हणते बेबी बॉय. बरोबर. तर जेंडर रिव्हील व्हायला पाहिजे की नाही? व्हायला पाहिजे की नाही? तुला मुलगा हवा की हवी मुलगी? मुलगा. मुलगी. आता आपण बघूया यांच्यापैकी कोण जिंकते आणि कुठलं बाळ येणार आहे, बेबी बॉय की बेबी गर्ल. राईट. चला 3, 2, 1 स्टार्ट. आपल्याला काय करायचं आहे, दोघांनी पण डिसाईड करा आणि ओपन करा. ते तुमच्यावर डिपेंड करणार आहे. पकड ना, हे पकड इकडून हात टाक. काय करायचंय? हा, हे सोड. वाह क्या बात है. कोण येणार आहे? बेबी गर्ल. म्हणजे कोण जिंकलं? हा कोण जिंकलं? क्या बात आहे. आमच्या विकास दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या. क्या बात है. बेबी गर्ल म्हणजे बर्फी की पेढा? बर्फी ना. यस. दोघांना म्हणा, यांना पण असं नाही बेबी गर्ल म्हटलं तर त्यांना काही देणार. ऍज पर जेंडर रिव्हील त्यांना असं निघालंय की बेबी गर्ल येणार आहे. आपण रिक्वेस्ट करणार आहे जे पण येईल इट शुड बी हेल्दी. बरोबर आहे की नाही? बेबी बॉय असो की बेबी गर्ल असो, नो प्रॉब्लेम. नाउ वी विल प्रोसीड टुवर्ड्स केक कटिंग सेरेमनी. 3, 2, 1. Congratulations and celebrations. Congratulations and celebrations. When I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know what happiness can be. I used to think that happiness had to be invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. थँक यू ऑल ऑफ यू. आय एम अँकर शुभम. पुन्हा तुमच्या एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. तुमच्याकडे कुठला पण इव्हेंट असू द्या, हल्दी, संगीत, मेहंदी, पूल पार्टी, बारीवर्सी, मायरा, बाराथॉन, व्हील्स, रिसेप्शन, वरमाला अँड डोहाळे जेवण, नेमिंग सेरेमनी याचे नामकरण, बर्थडेकडे खूप सारे वेडिंगचे ऑफर्स असतात. ते विल डिस्कस जेव्हा कोणाचे इव्हेंट असतील तेव्हा. आमच्या काकांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बरं काका, कोण बेबी बॉय येणार आहे की बेबी गर्ल येणार आहे? बेबी गर्ल. क्या बात है. दोनों भाई मिलके बेबी गर्ल ही बोल रहे हैं. यस व्हेरी नाईस. आणि आपल्याला कसं वाटणार आहे की आपण काका होणार आहोत? ऑडियन्स कडे बघून होणाऱ्या बेबी गर्ल साठी आपण काय
एक पाखरू लाजत गाणं आमच्या वरातीच माझ्या मनात वाजत तिच्या पैंजनाचा ताल माझे नाचू नाचू हाल वाजू वाजू दमला ना माझ्या काळजाचा ढोल तिच्या पैंजनाचा ताल माझे नाचू नाचू हाल वाजू वाजू दमला ना माझ्या काळजाचा ढोल माझ्या नावाचं कुंकू रे तिचं कपाळ मागत माझ्या नावाचं कुंकू रे तिचं कपाळ मागत गाणं आमच्या वरातीचं माझ्या मनात वाजत गालावरी खेळे सोळा झाले पावसाळे बोला याचे खूप खूप तरी ओठावरी टाळे बट गालावरी खेळे सोळा झाले पावसाळे बोला याचे खूप खूप तरी ओठावरी टाळे बोललो ना कुठ काही तरी गावात गाजत बोललो ना कुठ काही तरी गावात गाजत गाणं आमच्या वरातीचं माझ्या मनात वाजत कधी तू रिमझिम झरणारी बरसात कधी तू चमचम करणारी चांदण्या कधी तू कधी तू रिमझिम झरणारी बरसात कधी तू चमचम करणारी चांदण्या कधी तू अंग अंग मोहरणारी आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात कधी तू अंग अंग मोहरणारी आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळात कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू कोसळत्या धारा थैमान बारा बिजलीची नक्षी अंबरा सळसळत्या लाटा भिजलेल्या पाटा चिंब पावसाची ओली रात कधी तू रिमझिम झरणारी बरसात कधी तू चमचम करणारी चांदण्या जरी तू